दत्तगुरू आणि मच्छिंद्रनाथांची गुरु शिष्य परंपरा। दत्तगुरूंनी स्वतः मच्छिंद्रनाथांना नाथ मार्गासाठी तयार केले। एक दिवस मच्छिंद्रनाथ कठोर तपात होते। अनेक अडथळे, मायावी शक्ती, भयावह रूपं त्यांच्या साधनेत अडथळा आणत होती। शरीर कमजोर झाले, पण मन दृढ होते। त्या क्षणी दत्तगुरू प्रकट झाले। त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि म्हणाले, शिष्याचा मनोबल जिथे थांबतो तिथून गुरुची शक्ती सुरू होते। हात लागताच मच्छिंद्रनाथांच्या शरीरातून दिव्य तेज उसळले। दृष्टी शुद्ध झाली, मंत्र सामर्थ्य वाढले आणि ते क्षणात सर्व मायावी शक्तींवर विजय मिळवू लागले। मच्छिंद्रनाथ नम्रपणे म्हणाले, गुरु नसता तर मी नाही। दत्तगुरूंनी आशीर्वाद देत सांगितले, नाथमार्गाचा भार आता तुझ्या हातात आहे, कारण तुझ्यात श्रद्धा आणि समर्पण आहे। दत्तगुरूंची कृपा आणि मच्छिंद्रनाथांची साधना हीच दिव्य गुरु शिष्य शक्ती आहे। संदेश: ज्या साधकाचे गुरुवर नितांत प्रेम आणि श्रद्धा असते, त्याचे संकट गुरु स्वतः निवारण करतात।